नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी ज्योती कारंडे इंगळे तुमचं धन मराठीमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण आहे ना स्विंग ट्रेडिंगचा सेटअप बघणार आहे। आता स्विंग ट्रेडिंग म्हणजे एक्झॅक्टली काय, जे थोड्या कालावधीसाठी आपण जर काही स्टॉक बाय करतो। फॉर एक्झाम्पल मी 10-12 दिवसासाठी एखादा स्टॉक घेतला, तिथे मला 5 ते 10% गेन मिळाला। तो गेन जो आपण कॅप्चर करतो किंवा 3-4% स्टॉप लॉस मिळाला आणि बाकीची लाईक पोझिशन मी ट्रेल करून 3-4 दिवसात किंवा 10 दिवसात 15 दिवसात ट्रेल करून क्लोज केली, तर त्या पर्टिक्युलर टाइम मध्ये जे आपण ट्रेड केले स्टॉक मध्ये, स्पेशली इक्विटी मध्ये, त्याला आपण स्विंग ट्रेडिंग बोलतो। आता आयडियली स्विंग ट्रेडिंग साठी जेव्हा तुम्ही ट्रेडिंग करता तो होल्डिंग टायमिंग किती असला पाहिजे, हा तुमचा आयडियली 10 ते 15 दिवस असायला पाहिजे। आयडियली स्टॉप लॉस आणि टार्गेट किती ठेवायला पाहिजे, आयडियली स्टॉप लॉस आणि टार्गेट तुमचं 3% ते 4% तर फार तर फार 5% असायला पाहिजे आणि टार्गेट हे तुमचं 10 ते 12%, 15% किंवा 5% मिनिमम हे तुम्ही कॅप्चर केलं पाहिजे। तर त्याच्याच रिलेटेड तुम्हाला मी एक स्विंग ट्रेडिंगचा सेटअप स्ट्रॅटेजी एक्सप्लेन करणार आहे। तर त्याच्यामध्ये काय काय गोष्टी आपल्याला फॉलो करायच्या, कसं यूज करायचं, सगळं आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहे। तर मी तुम्हाला स्क्रीनवर तो पूर्ण सेटअप एक्सप्लेन करते, पण त्याआधी तुम्ही धन मराठी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या मराठी भाषेमध्ये जितकं पण स्टॉक मार्केटच्या रिलेटेड नॉलेज आहे ते तुमच्यापर्यंत आपल्या लँग्वेजमध्ये किंवा आपल्या भाषेमध्ये बघायला मिळेल। तर सिंपल तुम्हाला काय करायचं, हा स्विंग ट्रेडिंगचा जो मी सेटअप एक्सप्लेन करणार आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं टाइम फ्रेम हा तुम्हाला डेलीचा यूज करायचा। इकडे चाललं जायचं, टाइम फ्रेमवर क्लिक करायचं, टाइम फ्रेम हा तुमचा डेलीचा तुम्ही सिलेक्ट करणार आहे। त्यानंतर याच्यासाठी आपण 2 EMA यूज करणार आहे, एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज। FX किंवा इंडिकेटर सेक्शनमध्ये क्लिक करा, इथे EMA टाईप करा, EMA टाईप केल्यानंतर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर सिंपल तुम्हाला EMA ची सेटिंग चेंज करायची, तर EMA ची सेटिंगमध्ये तुम्हाला जायचं आहे। इनपुटमध्ये तुम्हाला 50 टाईप करायचं, म्हणजे आपल्याला एक एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज हा 50 पाहिजे आणि दुसरा मूव्हिंग ॲव्हरेज हा आपल्याला 20 हवा आहे। तर एकाचा इनपुट मी 20 ठेवला, एकाचा 50 ठेवला। तर स्टाईलमध्ये जाऊन इव्हन तुम्ही हे चेंजेस कलरच्या अकॉर्डिंग तुम्हाला हवे तसे कलर पण चूज करू शकता। तुमची थिकनेस तुम्हाला जर लाईनची वाढवायची असेल तर ती थिकनेस पण तुम्ही तुमच्या EMA ची इन्क्रीज करू शकता। तर सिंपल हा सेटअप स्विंग ट्रेडिंगसाठी यूज होतो। जसं आपण याच्यात बोललो की टाइम फ्रेम हा डेलीचा ठेवायचा, रिस्क रिवॉर्ड रेशो किती प्लॅन करायचा, रिस्क रिवॉर्ड रेशो 1:1 आणि 1:2 प्लॅन करायचा। आता तुम्ही बोलणार हे 1:1 काय किंवा 1:2 काय, तर सिंपल 1:1 म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादा ट्रेड प्लॅन केला, त्याच्यात कन्सिडर करा तुमचा स्टॉप लॉस हा 5% आहे, तर त्याच्या बदल्यात ऍटलिस्ट तुम्हाला मार्केटने 5% रिटर्न्स दिले पाहिजे। त्याला आपण सिंपल लँग्वेजमध्ये 1:1 बोलतो। जर तुमचा स्टॉप लॉस 5% आणि तुम्ही 10% टार्गेट गेन केलं किंवा कॅप्चर केलं, त्याला आपण 1:2 बोलतो, म्हणजे रिस्क रिवॉर्ड रेशो 1:2 किंवा 1:1 प्लॅन करायचा। तर याच्यामध्ये मी तुम्हाला 2 एंट्री प्लॅन करायला सांगणार आहे किंवा एक्झॅक्टली 2 एंट्री कशा आपल्या प्लॅन होतात। सगळ्यात पहिली आपण क्रॉसओव्हरला एंट्री घेतो आणि सेकंड आपण क्लोजिंगला एंट्री घेतो किंवा रिटेस्टिंगला पण प्लॅन करू शकता, पण रिटेस्टिंगचा आपण नंतर कधी बघूया। तर सिंपल 20 आणि 50 वाला आपण इंडिकेटर इकडे EMA प्लेस केल्यानंतर ह्या सेटअपमध्ये ट्रेड कधी बनतो किंवा कसा बनतो ते मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे। तर सिंपल मी इकडे तुम्हाला एक सेटअप सिंपल इकडे तुम्ही बघू शकता, मी एक EMA प्लेस केल्यानंतर जसं मी तुम्हाला बोलले होते, एक ट्रेड आपला हा क्रॉस ओव्हरला होतो आणि एक ट्रेड आपला हा क्लोजिंगला होतो। तो क्लोजिंग म्हणजे आता इकडे तुम्ही बघू शकता, तुम्हाला क्रॉस ओव्हर दिसते आणि असं वाटतं की क्रॉस ओव्हर झाल्यानंतर इझिली तुमचा हा ट्रेड किंवा हा ट्रेंड तुम्ही कॅप्चर केला, पण ऍक्च्युली तसं नाहीये। कारण की जेव्हा हा ट्रेड ऍक्टिव्हेट झाला त्यावेळेस EMA 20 आणि 50 EMAचं क्रॉस ओव्हर झालं नव्हतं। क्रॉस ओव्हर हा कोणता फॉलो करायचा आहे, क्रॉस ओव्हर हा तुम्हाला 20 EMA ने 50 EMA ला क्रॉस करून अपसाईड मूव्ह केली पाहिजे, त्यावेळेस तुमचा बाईंगचा ट्रेड होणार। फॉर एक्झाम्पल म्हणजे हा तुमचा 50 EMA आणि हा तुमचा 20 EMA, तर ह्या 20 EMA ने अपसाईडला क्रॉस केलं तर त्यावेळेस तुमचा बाईंगचा ट्रेड होणार। आणि जसं मी क्लोजिंगचा ट्रेड बोलले, ज्या कंडिशनमध्ये ऍक्च्युली क्रॉस ओव्हर होत नाही त्या कंडिशनमध्ये तुम्हाला जस्ट सिंपल क्लोजिंगवर ट्रेड प्लॅन करायचा, म्हणजे 20 आणि 50 EMAच्या वरती जर क्लोजिंग झालेली असेल तर तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता। आता दोन्हींची पण विनिंग प्रोबॅबिलिटी वेगवेगळी, ती किती ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पुढे एक्सप्लेन करेन। जसं इकडे तुम्ही बघू शकता, ज्यावेळेस आपण ओल्ड हिस्ट्री बघतो त्यावेळेस आपल्याला असं दिसतं की तिकडे क्रॉस ओव्हर झालंय आणि खूप छान ट्रेड झालाय, पण ऍक्च्युली याच्यामध्ये जी कंडिशन आहे त्यामध्ये कंडिशनमध्ये काय, आता याच्यामध्ये 50 आणि 20 EMA आपण यूज केला। मी एका EMAचा इथे
रिप्ले मोडमध्ये कलर चेंज करते, जसं की मी रेड कलर घेते आणि इवन त्याची थिकनेस पण इन्क्रीज करते, जेणेकरून तुम्हाला समजायला इझी होईल. तर इकडे तुम्ही बघू शकता 20 EMA आणि 50 EMA ह्या दोन्ही पण EMAच्या वरती क्लोजिंग झाली. तर हा क्लोजिंग सेटअप झाला. क्रॉसओव्हरचा पुढे मी एक्सप्लेन करते. तर सिंपल क्लोजिंग झाल्यानंतर ट्रेड कधी प्लॅन करायचा? ट्रेड हा मार्केट क्लोजिंगच्या वेळेस तुम्हाला प्लॅन करायचा. जसं मार्केट हे 3:30ला क्लोज होतं, तर क्लोजिंगच्या आधी 10-15 मिनिटं पहिलं तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. क्लोजिंग अपसाईड झाल्यामुळे आपला बाईंगचा ट्रेड होणार आहे. याचा स्टॉप लॉस काय येणार किंवा एंट्री पॉईंट काय राहणार, जे तुम्ही 20 EMA तो तुम्ही तुमचं SL ठेवू शकता किंवा प्रिव्हियस कॅन्डल किंवा तुम्ही ज्या कॅन्डलला एंट्री केली त्या कॅन्डलचा लो पण तुम्ही SL प्लॅन करू शकता. आता इकडे मी SL सपोज कॅन्डलचा लो प्लॅन केला, तर 3.5%चा SL आहे, 3.5% माझा SL आहे. तर ॲटलिस्ट मला 6%चं टार्गेट घ्यायला हवं. रिझन काय? कारण की हा सेटअप जो मी तुम्हाला क्लोजिंगचा सांगते त्याची 50 to 65% ॲक्युरेसी आहे. तुम्ही 1:1 प्लॅन केलं तरी तुम्ही प्रॉफिटेबल राहणार. तुम्ही 1:2 प्लॅनिंग केलं आणि तुमचे जास्त स्टॉप लॉस जरी ट्रिगर झाले तरी तुम्ही प्रॉफिटेबल बनणार आहे. रिझन फक्त तुम्ही 1:2चा रिस्क रिवॉर्ड रेशो फॉलो करता किंवा इव्हन तुम्ही 1:3 पण प्लॅन करू शकता. बट 1:1 आणि 1:2 हा इनफ आहे, कारण की इव्हन पुढे जाऊन पेशन्स लेवल पण मॅटर करतो. कारण स्विंग ट्रेडिंग करण्यासाठी सगळ्यात जास्त मेन पोटेन्शियल हे पेशन्स असतं. तर सिंपल इकडे माझा 3.5%चा SL आहे, तर मी आरामात इथे 7%चं टार्गेट प्लॅन केलं पाहिजे. तर 7% आल्यानंतर मला माझी पोझिशन ट्रेल करायची किंवा क्लोज करायची. आणि इव्हन तुम्ही बघू शकता आपल्याला इकडे आरामात 7%चं टार्गेट मिळालं, आपण निघून गेलो. पण तुम्ही ह्या केसमध्ये हेही बघितलं असेल, अजून पण EMAने क्रॉसओव्हर दिला नाही. म्हणजे क्लोजिंगच्या बेसवर एक ट्रेड झाला, क्रॉसओव्हरच्या बेसवर हा दुसरा ट्रेड होतो. क्लोजिंग आणि क्रॉसओव्हरमध्ये फरक काय? क्लोजिंगमध्ये जेव्हा तुम्ही ट्रेड करता तुमची विनिंग प्रोबॅबिलिटी जसं मी बोलले 50 to 65% येतं. बट क्रॉसओव्हरमध्ये तुमची विनिंग प्रोबॅबिलिटी ही अबो 70 येते. म्हणजे तुम्हाला 70% विनिंग प्रोबॅबिलिटी मिळते, जेणेकरून तुमचे लॉसेस कमी आणि प्रॉफिटचा विनिंग रेशो जास्त मिळेल. आता इथे तुम्ही बघू शकता अगेन 20 EMAने 50 EMAला म्हणजे 50चा जो आपण EMA यूज केला त्याला क्रॉस केलंय. इव्हन क्रॉस केल्यानंतर क्लोजिंग पण झालंय. तो क्लोजिंग झाल्यानंतर इथे तुमचा ट्रेड प्लॅन होतोय. तर ह्या ट्रेडला अगेन स्टॉप लॉस आणि टार्गेट आपला काय असणार आहे? इकडे तुम्ही एंट्री पॉईंट प्लॅन केला, ह्या प्रिव्हियस कॅन्डलचा लो किंवा सेम कॅन्डलचा लो तुम्ही SL प्लॅन करू शकता. इथे ऑलमोस्ट 4.20%चा माझा SL येतोय. तर मला ऑलमोस्ट 8.5% टार्गेट तर मिनिमम प्लॅन केलं पाहिजे किंवा मिनिमम 1:1 म्हणजे 1:1 किती 4% ते 5% मला इकडे घ्यायचंय. तर आपण हा ट्रेड क्लोजिंगला घेतला. हा ट्रेड आपण क्रॉसओव्हरला घेतला. फर्स्ट ट्रेड हा आपण क्लोजिंगच्या बेसिसवर घेतला होता. म्हणजे एकाच ट्रेडमध्ये तुम्हाला 2दा एंट्रीकडे बघायला मिळते. तर तुम्ही बघू शकता नेक्स्ट डे मार्केट ओपन झालं, तुमचा 1:1 ॲक्च्युली कंप्लीट झाला, पण 1:2चा रिस्क रिवॉर्ड रेशो कंप्लीट नाही झाला. अगेन आपण वेटिंग झोनमध्ये आपला 1:2 अजून कंप्लीट झालेला नाही, जस्ट 1:1 झाला. आता 1:1 झाल्यानंतरही तुम्ही पूर्ण ट्रेड क्लोज करून पोझिशनमधनं बाहेर निघू शकता. पण जर तुम्हाला तुमची स्विंग ट्रेडिंगची जर्नी खूप चांगल्या रीते पुढे कंटिन्यू करायची असेल तर 1:1 हा रिस्क रिवॉर्ड रेशो कधी पण फॉलो केलेला बेस्ट. आणि एक्झॅक्टली तुम्ही बघू शकता तुमचा 1:2चा पण रिस्क रिवॉर्ड रेशो इथे कंप्लीट झाला आणि तुमचा ट्रेड क्लोज झाला. आरामात तुम्हाला इथे सेटअप बघायला मिळाला आणि आरामात तुमचा ट्रेड पण इव्हन झाला. आता हा सेटअप आपण जेव्हा यूज करतो आपण हा कॅशमध्ये यूज करू शकतो. F&O स्टॉक असेल तर तुम्ही ऑप्शन किंवा फ्युचरमध्ये पण प्रेफर करू शकता. बट मी पर्सनली तुम्हाला सजेस्ट करेल स्विंग ट्रेडिंग ही कॅशमध्ये केलेली जास्त बेटर असते. आणि जर तो नॉन F&O स्टॉक असेल तर ही तुमची ओनली कॅशमध्येच होल्डिंग असणार आहे. अगेन तुम्ही इकडे बघू शकता 20 आणि 50 EMAचा जसं आपण क्लोजिंग आणि क्रॉसओव्हर असे 2 सेटअप याच्यात एक्सप्लेन करतोय. तर एक्झॅक्टली इकडे तुम्ही बघू शकता मी अगेन EMAचा कलर चेंज करतो जेणेकरून तुम्हाला कन्फ्युजन नको. 50 आणि 20 EMAच्या वरती क्लोजिंग झाली. नेहमी क्लोजिंग होताना हा 50 वरती असणार आणि 20 त्याच्या खाली असणार. क्रॉसओव्हरला 50ला क्रॉस करून 20 वरती जाणार. तर इकडे तुम्ही ह्या क्रॉसओव्हरला म्हणजे इकडे ह्या क्लोजिंगला, कारण की तुमचे 2 ट्रेड प्लॅन होतात, एक क्रॉसओव्हरला ट्रेड प्लॅन होतो आणि एक क्लोजिंगला होतो. इकडे 50 EMAच्या वरती क्लोजिंग दिली तर ह्या क्लोजिंगला तुम्ही एंट्री प्लॅन करताय. तर सिंपल तुमचा स्टॉप लॉस हा 20 EMA असणार किंवा जी तुम्ही एंट्री प्लॅन करता त्या कॅन्डलचा लो असणार. तर इकडे तुम्ही बघू शकता तुमचं आरामात 3.5%चा SL येतोय. जसं मी सांगितलं होतं तुम्हाला आयडियली स्विंग ट्रेडिंगसाठी टाइम फ्रेम 1 डेचा जास्त मॅटर करतो. जसं आपण 1 डेचा टाइम फ्रेम यूज करतो. त्याच्यानंतर तुम्ही 3 ते 5%चा टार्गेट आणि 5 ते 10 किंवा 15% पर्यंत टार्गेट प्लॅन केलं पाहिजे. हे आयडियली रिस्क रिवॉर्ड रेशो स्विंगसाठी किंवा हे आयडियली तुम्हाला स्विंगमध्ये गेन बघायला मिळतात. तर इकडे आपला 3.5%चा SL आहे तर आपण 7%चा आरामात टार्गेट प्लॅन करूया.
किंवा 3.5% म्हणजे 1:1 जरी आलं तरी आपण पोझिशन ट्रेल करून नेक्स्ट टार्गेटचं प्लॅनिंग करू शकतो. आता नेक्स्ट डे मार्केट ओपन झालं, तुम्ही बघू शकता आपलं 1:1 कम्प्लीट झाला, पण 1:2 कम्प्लीट झाला नाही, इव्हन 1:2 पण कम्प्लीट झाला. तर इथे तुम्ही क्लोजिंगच्या बेसवर एंट्री घेतली. सेकंड एंट्री ही तुमची क्रॉस ओव्हरला होती. इथे EMAचा क्रॉस ओव्हर झालाय, इथे EMAचा क्रॉस ओव्हर झालाय. बट क्रॉस ओव्हरला तुम्ही इव्हन हे पण बघू शकता की ऑलरेडी ह्या स्टॉकने EMA पासून डिस्टन्स खूप जास्त क्रिएट केले. म्हणजे जर तुम्ही तुमची रिस्क बघितली, स्टॉप लॉस हा तुम्ही कॅन्डलचा लो प्लॅन करू शकता किंवा EMA प्लॅन करू शकता. तर ह्या केसमध्ये काय तुमची रिस्क इतकी वाढली, रिझन काय, हा स्टॉक त्याच्या EMA पासून इतका त्याने डिस्टन्स क्रिएट केले का तो रिटेस्टिंगला रिटर्न येऊ शकतो. असं नाही का तुम्ही तिथे ट्रेड प्लॅन करू नाही शकत, आरामात करू शकता तुमचा स्टॉप लॉस मेंटेन जर केलेला असेल. जसं मी इथे ट्रेड प्लॅन केला तर ह्या कॅन्डलचा लो माझा SL येणार आहे, पण हा ट्रेड ऑलरेडी माझा याच्या बेसवर झालाय, क्रॉस ओव्हरच्या बेसवर. तर आरामात मला तिथे 1:2 रिस्क रिवॉर्ड रेशो मिळाला. मला ती पोझिशन क्लोज केली पाहिजे आणि निघून गेले पाहिजे. इव्हन तुम्ही हे पण इकडे बघितलं असेल का जोपर्यंत क्रॉस ओव्हर होत नाही तोपर्यंत खूप स्टॉक अप गेलेला असतो. त्यामुळे तुम्हाला क्रॉस ओव्हर पेक्षा क्लोजिंगची जी एंट्री ही सगळ्यात आधी मिळते. अगेन तुम्ही इकडे बघू शकता बंधन बँकचा हा स्टॉक आहे. ह्या स्टॉकवर अगेन तुम्ही लास्ट एक एक्झाम्पल बघू शकता. ऑलरेडी इथे कॅन्डल क्लोज झाली, त्या बेसवर हा ट्रेड स्टार्ट झालाय आणि त्याचा अजून टार्गेट किंवा स्टॉप लॉस आलेला नाही. रिझन काय, तुम्ही इथे एंट्री मार्केट क्लोजिंगला प्लॅन केली तर ह्या कॅन्डलचा लो तुमचा SL आहे. म्हणजे आरामात तुमचा SL हा 3% तर 6% टार्गेट तुम्हाला यायला पाहिजे, जे अजून आलेलं नाही आहे. आणि अजून क्रॉस ओव्हरची पण एंट्री पेंडिंग आहे. तुमचा स्टॉप लॉस पण ट्रिगर नाही झाला आणि इव्हन अजून टार्गेट पण ट्रिगर नाही झालंय. आणि जेव्हा तुमचं टार्गेट ट्रिगर च्या नियर गेला मार्केट किंवा स्टॉक, त्यावेळेस इव्हन तुम्ही बघू शकता क्रॉस ओव्हर पण झाले. म्हणजे क्रॉस ओव्हरला अगेन तुमची न्यू एंट्री प्लॅन होती आणि त्या न्यू एंट्रीला अगेन तुम्ही त्याच कॅन्डल चालू किंवा 20 EMA चा SL प्लॅन करून ट्रेड प्लॅन करू शकता. जसं की आता इकडे क्रॉस ओव्हर झाले म्हणजे तुमची इथे एंट्री होणार, मार्केट क्लोजिंगला तुम्ही एंट्री घेणार आणि अगेन जसं की मी बोलले EMA हा तुम्ही स्टॉप लॉस प्लॅन करू शकता आणि त्याच्या डबल टार्गेट प्लॅन करू शकता किंवा 1:1. तर इथे मी 1:1 ठेवलं. नंतर इव्हन तुम्ही स्टॉप लॉस ट्रेल पण करू शकता. तर इथे तुमचं 1:1 कम्प्लीट झालं, तुम्ही तुमचा स्टॉप लॉस 0 करू शकता आणि 1:2 साठी प्लॅनिंग करू शकता. जसं आपल्या इकडे 4% SL होतं तर 8% आरामात आपल्याला घ्यायचं आहे आणि आरामात इकडे आपला 8% हा कम्प्लीट झालेला, कारण आपण पोझिशन इथे आरामात आपला 8%चा हा ट्रेड कम्प्लीट झाला. ट्रेड क्लोज झाल्यानंतर आपला 1:1 1:2. तर तुम्ही ह्या अकॉर्डिंग हा स्विंग ट्रेडिंगचा सेटअप यूज करू शकता. याच्यासाठी तुम्हाला सिंपल काय करायचे, ट्रेंडिंग स्टॉक शोधायचे जे त्याचे 50 EMAच्या वरती क्लोजिंग झाले. तुम्ही स्कॅनेक्समध्ये त्याचं स्क्रीनर पण क्रिएट करू शकता. ते कसं क्रिएट करायचं हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. होपसो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल स्विंग ट्रेडिंगचा सेटअपचा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि धन मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि धन मराठीचा प्लॅटफॉर्म पण शेअर करा, जेणेकरून त्यांना आपल्या मराठी भाषेमध्ये सिंपल लँग्वेजमध्ये स्टॉक मार्केट शिकता येईल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. Investments in the securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing.